विद्यार्थी मित्रांनो, गेले काही लेक्चर्स काही दिवस आपण सराव करतोय. अकाउंट्समधला टॉपिक आहे आपला ॲडमिशन ऑफ पार्टनर इनटू पार्टनरशिप फर्म. आणि सातत्यानं आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्सवरती सराव करतोय. आपण पहिल्यापासून थेरी, अकाउंटिंग ट्रीटमेंट, लेजर अकाउंट्स, कॅल्क्युलेशन्स ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. आज आपण पाहणार आहोत पुढचा प्रॉब्लेम नंबर 10 किंवा इलस्ट्रेशन नंबर 10. काय प्रॉब्लेम दिलेला आहे पाहूयात. कबीर अँड रेश्मा आर पार्टनर्स इन फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 4:1. कबीर आणि रेश्मा हे दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांच्या पार्टनरशिपमध्ये 4:1 हा ओल्ड PSR आहे. आणि बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काय बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज दिलेल्या आहेत पाहूयात. सर्वप्रथम लायबिलिटी पाहूया. कॅपिटल ऑफ कबीर इज 1,05,000. कॅपिटल ऑफ रेश्मा इज 75,000. जनरल रिझर्व 30,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000. क्रेडिटर्स फॉर गुड्स 48,000. क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस 12,000. या प्रॉब्लेममध्ये लायबिलिटीला जनरल रिझर्व ही आहे म्हणजे तो ॲक्युम्युलेटेड रिझर्व आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लायबिलिटीला आहे म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे तो अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आहे. आपल्याला जनरल रिझर्व आणि P&L क्रेडिट बॅलन्स हे दोन्हीही ॲक्युम्युलेटेड रिझर्व आणि अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट हे ओल्ड पार्टनर्स म्हणजे कबीर आणि रेश्माला त्यांच्या 4:1 या ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. पुढे जाऊयात. ॲसेट्स पहा. गुडविल दिलेले आहेत 66,000. सन्ड्री डेटर्स 30,000. लेस RDD 3,000 करून डेटर्स आउटरला घेतले 27,000. लँड अँड बिल्डिंग 1 लाख आणि बँक बॅलन्स 83,000. अशा ॲसेट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट पाहिलेली आहे, त्याच्या खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट्स पाहूयात. ऑन 1 एप्रिल 2019 सुवर्णा इज ॲडमिटेड इन द पार्टनरशिप ऑन द फॉलोइंग टर्म्स. आणि या कबीर आणि रेश्मा या दोन ओल्ड पार्टनर्सनी सुवर्णा नावाची एक थर्ड पार्टनर ही पार्टनरशिप फर्ममध्ये काही टर्म्स कंडिशन्स त्यांच्या तिघांच्यात म्युच्युअली ठरल्यानंतर ॲडमिट करून घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या ॲडमिशनसाठीच्या टर्म कंडिशन्स काय काय ते पाहूयात आपण. पहिली इथं टर्म कंडिशन किंवा ॲडजस्टमेंट नंबर 1 दिली आहे. सुवर्णा टू ब्रिंग फॉर 20% शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स ₹45,000. सुवर्णाचा शेअर किती आहे? 20%. 20% म्हणजेच 1/5. 25 जा 100 म्हणजे 1/5. सुवर्णाचा शेअर आहे 1/5. इथंच तुम्हाला क्लिअर करून देतो. प्रॉब्लेम वाचत असतानाच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पटापट काय झालं पाहिजे, उत्तर लगेच सुचत गेलं पाहिजे. न्यू पार्टनर सुवर्ण आहे आणि त्या न्यू पार्टनरचाच फक्त न्यू PSR इथं 1/5 म्हणजे 20% दिलेला असेल तर या प्रॉब्लेममध्ये जर गुडविल म्हणून सुवर्णानं कॅश आणली तर डिस्ट्रीब्युशनच्या एंट्रीला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अर्थातच SR लागेल. आणि आपला रूल नंबर 2चं इथं ॲप्लिकेशन आहे. इफ न्यू PSR ऑफ ओनली न्यू पार्टनर इज गिवन SR इज इक्वल टू ओल्ड PSR. म्हणजेच इथं तुमची कबीर आणि रेश्मा हे दोन ओल्ड पार्टनर्सचा जो 4:1 ओल्ड PSR आहे तोच SR राहील. आता प्रॉब्लेम सोडवताना मी इतकं डिटेलमध्ये पुन्हा सांगत बसणार नाही आहे. आपण थोडासा वेग वाढवायचा आहे या ठिकाणी. दुसरे ॲडजस्टमेंट दिले. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट 75,000. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या ॲसेटला नजर टाकली तर तुम्हाला दिसेल की गुडविल 66,000 दिलेला आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये इथं त्यांनी 2 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की गुडविलचं रिव्हॅल्युएशन 75,000 केलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला 66चं गुडविल 75,000 करावं लागेल म्हणजे गुडविल आपल्याला रेज करावं लागेल. गुडविल आपल्याला रेज करावं लागेल 75 - 66 म्हणजे 9,000 ने. म्हणजे या ठिकाणी सुवर्णा ही न्यू पार्टनर आहे, तिनं काही गुडविलसाठी कॅश आणलेली नाही. मग जर कॅश आणली नाही तर डिस्ट्रीब्युशनमध्ये SR लागणारच नाही. म्हणजे मी मागाशी तुम्हाला आठवणीसाठी जे बोललेलं आहे ते जस्ट एक रिकॅप होता. ॲडजस्टमेंट नंबर 3 RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड. याचा अर्थ काय हो? RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड म्हणजे काय? बॅलन्स शीटला पहा. डेटर्स दिलेत इनर कॉलम 30,000. लेस RDD 3,000 दिलेत आणि आउटरला किती आले तो 27,000. याचा अर्थ तुम्ही मायनस केलेले 30,000 मधूनचे 3,000 RDD आहेत की जो RDD आपण प्रोव्हाइड तिथं केलेला आहे त्याची आता गरजच नाही आहेत म्हणतात. म्हणजे जे पैसे आपल्या डेटर्सकडून आपल्याला कदाचित बॅड डेट्स होतील असं वाटत होतं म्हणून आपण रिझर्व क्रिएट करून ठेवला होता, पण आपले पैसे बुडलेच नाहीत. सगळ्याच्या सगळ्या कस्टमर्सने आपले पैसे दिले असतील. जर आपले सगळे क्रेडिट सेल्सचे पैसे जर आपले रिकवर झाले असतील तर रिझर्वची गरज नाही. म्हणून इथं सांगितलं आहे की RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड म्हणजे प्रोव्हायडेड RDD टू बी रिटर्न बॅक.
याचा अर्थ प्रोव्हाइड केलेला 3000 RDD जे आहे तो रिटर्न बॅक करा. याचा अर्थ डेटर्समधून तुम्ही मायनस केला असेल तर तो आता प्लस करा. म्हणजे 27,000 प्लस 3,000 करून आहे तसे डेटर्स 30,000 घ्या. म्हणजे डेटर्स आत्ता बॅलन्स शीटला दिसत आहेत ते 27,000 मध्ये ॲड RDD रिटर्न बॅक 3,000 केल्यावर जे 30,000 दिसतील विद्यार्थी मित्रांनो ते डेटर्स वाढतील. इन्क्रीज इन डेटर्स, इन्क्रीज इन ॲसेट हा आपला प्रॉफिट असणार आहे. अर्थातच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहू बाय RDD रिटर्न बॅक. तिथं जाऊ तेव्हा पाहू आपण. पुढचे ॲडजस्टमेंट दिले. रेंट रिसिवेबल ₹4,500 to be adjusted in the books. Rent receivable, income receivable, outstanding income हा आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ॲडजस्ट करायचा आहे. म्हणजे अनरेकॉर्डेड आहे तो रेकॉर्ड करायचा आहे. ॲसेटला लिहायचा आहे. ॲसेट वाढेल, प्रॉफिट होईल, रिव्हॅल्युएशन क्रेडिट. पुढे जाऊयात. कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन न्यू PSR बाय ओपनिंग करंट अकाउंट. आणि आपल्याला आता आपण 10 नंबरचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम घेताना आपल्या लक्षात आलं आहे की कॅपिटल ॲडजस्टमेंटसाठी ॲडजस्टमेंट करण्यासाठी जी 3 अकाउंट विशेषतः आपण पाहिली ती की ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इन केस ऑफ सरप्लस ऑर डेफिसिट कॅश अकाउंटच्या थ्रू ॲडजस्टमेंट करा किंवा लोन अकाउंटच्या थ्रू ॲडजस्टमेंट करा. याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण लोन अकाउंटच्या थ्रू ॲडजस्टमेंट केली. आता इथं सांगितलं आहे की जी काही कॅपिटल ॲडजस्टमेंट केल्यानंतर ज्या ज्या पार्टनरचे सरप्लस किंवा डेफिसिट येतील ते तुम्ही त्यांच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करा. हरकत नाही. या ठिकाणी रिक्वायरमेंट काय बघा. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. आपण हे आखणारच आहोत पण आवश्यक असेल तर आपण जादाचंही एखाद दुसरा अकाउंट टाकूयात. काही प्रॉब्लेम नाही. चला विद्यार्थी मित्रांनो रिव्हॅल्युएशन अकाउंट घेतले आपण. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अर्थातच कॉलमनर 3 कॉलम्स ऑन डेबिट 3 कॉलम्स ऑन क्रेडिट अलॉंग विथ पर्टिक्युलर्स ऑन बोथ द साइड्स. बॅलन्स शीट आपल्याला बनवायला सांगितली आहे आणि आपण ॲडिशनल एक कॅश अकाउंट या ठिकाणी घेतलं आहे. लेजर अकाउंट्सच्या लेफ्ट राईट साईडला डेबिट क्रेडिट लिहून घेतलेलं आहे. पुढं चला प्रॉब्लेममधली बॅलन्स शीटच्या ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्यांचं प्रॉपर रेकॉर्डिंग करून घेऊयात. काय दिले. पहिले ॲसेट दिले गुडविल. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल घ्या. इनर कॉलम 66,000 कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर काय दिलं आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या. आहे तसे ₹30,000 घ्या. 30,000 आहे तसे लिहा किंवा मग 27,000 लिहायचे आणि 3,000 RDD रिटर्न बॅक ॲड करायचे आणि आउटरला 30 घ्यायचे तरीसुद्धा चालणार आहे. आपण वेगवेगळ्या 1-2 प्रकारे लिहू शकतो. काही फरक पडत नाही. आन्सर सेम राहतं. पुढचं दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग ॲसेटला घ्यायची आहे. ॲडजस्टमेंट नसल्यामुळं आउटर कॉलम ₹1,00,000. त्यानंतर या ठिकाणी बँक बॅलन्स दिलेला आहे. घ्या डेबिटला कॅश अकाउंटच्या. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 83,000. आपलं कॅश अकाउंट म्हणजेच बँक कॉलम आहे. 83,000 ॲसेट झाल्यात. लायबिलिटी घेऊयात. लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहेत म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कबीर कॉलम 1,05,000 रेशमा कॉलम 75,000. आता जनरल रिझर्व आणि P&L अकाउंट क्रेडिट बॅलन्स दिसणारे जे 30,000 आणि 6,000 आहेत हे आपल्याला कबीर आणि रेशमामध्ये त्यांचा 4:1 रेशो आहे त्या ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. लायबिलिटीला आहेत म्हणजे क्रेडिट आहेत आणि क्रेडिट ॲटम आपण डिस्ट्रीब्यूट केल्यावर ते क्लोज होतात म्हणजेच क्रेडिट ॲटमला आपल्याला डेबिट द्यावं लागेल म्हणजे एंट्री आपली होणार आहे. हवी असेल तर वर्किंग नोटमध्ये एंट्री लिहून घ्यायची आहे. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 30,000 टू कबीर कॅपिटल अकाउंट टू रेशमा कॅपिटल अकाउंट. म्हणजे याचं पोस्टिंग कसं होईल लक्षात घ्या. कॅपिटल अकाउंटच्या या ठिकाणी काय करावं लागेल क्रेडिटला लिहावं लागेल बाय जनरल रिझर्व आणि पहिला कबीर पार्टनर आहे 30,000 इंटू 4/5 कारण 4:1 रेशो आहे म्हणजे 4 + 1 5. 5 मधला 4 त्याचा आहे आणि 5 मधला 1 रेशमाचा आहे. 30,000 इंटू 4/5 म्हणजे किती आलं विद्यार्थी मित्रांनो 24,000 आणि रेशमाचा किती येणार आहे 30,000 इंटू 1/5 म्हणजे 6,000. वर्किंगमध्ये एंट्री लिहून घेतली असेल जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 30,000 टू कबीर कॅपिटल 24,000 टू रेशमा कॅपिटल 6,000. नॅरेशन लिहून घ्या हवा असेल तर जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड PSR 4:1. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड PSR 4:1. जनरल रिझर्व अकाउंट क्लोज झालेला आहे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस पण क्रेडिट बॅलन्स आहे त्यांनाही डेबिट द्यायचं आणि पार्टनर्सना ओल्ड पार्टनर्सना क्रेडिट द्यायचं. 4:1 मध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं. वर्किंग नोटमध्ये हवे तर एंट्री लिहून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 6,000
टू कबीर कॅपिटल अकाउंट टू रेश्मा कॅपिटल अकाउंट. हे पण 4:1 मध्येच आहे. म्हणजे येईल कबीरचा किती येईल 6000 इंटू 4/5 म्हणजे 4800 आणि रेश्माचा किती येईल 6000 इंटू 1/5 म्हणजे 1200. मग एंट्री कशी लिहिली आहेत बघा. P&L अकाउंट डेबिट 6000 टू कबीर कॅपिटल अकाउंट 4800 टू रेश्मा कॅपिटल अकाउंट 1200. Being undistributed profit distributed between old partners in old PSR 4:1. Being undistributed profit distributed between old partners in old PSR 4:1. या ठिकाणी P&Lचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे. क्रेडिटर्सचं इथं आपल्याला सेपरेशन्स दिलेलं आहे. नाहीतर आपण नुसते सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतो. आपल्यालाही माहिती आहे क्रेडिटर्स नॉर्मली 3 प्रकारचे आपण पाहिलेत 11वीमध्ये शिकताना. क्रेडिटर्स फॉर गुड्स, क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस, क्रेडिटर्स फॉर ॲडव्हान्सेस लोन्स जे घेतले असतील ते. या ठिकाणी 2 क्रेडिटर्स दिलेत पण याच्यावर काहीही ॲडजस्टमेंट नाही विद्यार्थी मित्रांनो. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचे सन्ड्री क्रेडिटर्स अंडरलाईन करायची. खालच्या वळीला फॉर गुड्स जे आहेत ते 48,000 आहेत आणि फॉर एक्सपेन्सेस जे आहेत ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 12,000 आहेत. दोन्हीची टोटल आउटरला घ्यायची आहे 60,000. बॅलन्स शीटचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी 1 बाय 1 ॲडजस्टमेंट पाहूयात. काय ॲडजस्टमेंट म्हणली आहे. सुवर्णाला त्यांनी 1/5 म्हणजेच 20% पार्टनर म्हणून घेतलं आहे आणि सुवर्णा टू ब्रिंग ₹45,000 ॲज अ पार्टनर ॲज हर कॅपिटल. तिनं पार्टनर म्हणून कॅपिटलसाठी 45,000 आणायचे आहेत. आयुष्यातली पहिली एंट्री वारंवार लागते तीच ती एंट्री इथं पण करायची आहे. कॅपिटल ब्रॉट इन टू बिझनेस काय एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजेच कॅश अकाउंटच्या काय करणार आहे आपण डेबिटला लिहिणार आहे टू सुवर्णा कॅपिटल अकाउंट 45,000. मग कॅशच्या डेबिटला जर टू सुवर्णा कॅपिटल 45,000 लिहिला असेल तर करस्पॉन्डिंग इफेक्ट आपला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला गेला पाहिजे. बाय कॅश कॉलम कुठला सुवर्णा 45,000. कॉलमनर कॅपिटल अकाउंट मेंटेन करताना कॉलम चुकवायचा नाही. जर कॉलम चुकला तर गडबड गोंधळ चूक होणार मार्क जाणार आणि यातलं काहीही करायला परवानगी नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक हे कॅपिटल अकाउंट कॉलमनर असताना मेंटेन करायचं असतं. अलर्टवरती राहायचं आहे कायम. पुढची ॲडजस्टमेंट दिली त्यांनी. गुडविल ऑफ द फर्म इज 75,000. जरा बॅलन्स शीटकडे पाहता का सगळ्यांनी. गुडविल किती दिलं आहे 66,000. आता त्याचं व्हॅल्युएशन किती करा म्हणतायत 75,000. किती इन्क्रीज करावं लागणार आहे गुडविल आपल्याला. किती रेज करावं लागणार आहे गुडविल आपल्याला 75 मायनस 66 म्हणजे 9,000. अनेक प्रकारे याचे इफेक्ट देता येऊ शकतात. कोणी फक्त 9,000 गुडविल रेस करेल. वर्किंगमध्ये हवी असेल तर एंट्री लिहून घेईल. गुडविल अकाउंट डेबिट 9,000 टू कबीर कॅपिटल अकाउंट टू रेश्मा कॅपिटल अकाउंट. हे 9,000 गुडविल रेज झालं. कोणी म्हणाल सर मी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या थ्रू पण रेकॉर्डिंग करू शकतो की गुडविल ही ॲसेट आहे आणि ती 9,000 इन्क्रीज झाली. मी रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय गुडविल 75 मायनस 66 लिहितो 9,000 लिहितो. तिथं 9,000 लिहिले तर रिव्हॅल्युएशनला होणारा प्रॉफिट 9,000 वाढेल आणि अल्टिमेटली प्रॉफिट हा ओल्ड पार्टनर्सना ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आणि तो शेवटी कॅपिटल अकाउंटलाच येतो. दोन्ही पद्धती बरोबर राहतील. पण आपण गुडविलचे व्हॅल्युएशन करताना ट्रीटमेंट शिकवत असताना लक्षात घ्या गुडविलची जी रिव्हॅल्युएशन मेथड घेतली तिथं आपण पाहिलेलं होतं की गुडविल टू बी रेस्ड इन टू द बुक्स ऑफ अकाउंट्स हिअर बाय 9,000. आपण एंट्री शिकलो तो गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट. पण इथं मात्र आपल्याला या एंट्रीला प्रॉफिट शेअरिंग रेशिओ लागतो ओल्ड PSR. आणि आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाऊयात. या ठिकाणी गुडविल 9,000 वाढणार आहे म्हणून ॲड ॲप्रिसिएशन 9,000 आणि हे जे 9,000 आहे त्याच्यासाठीची एंट्री आपल्याला वर्किंगमध्ये हवी असेल तर लिहून घ्या. गुडविल अकाउंट डेबिट 9,000 टू कबीर कॅपिटल अकाउंट टू रेश्मा कॅपिटल अकाउंट. आता ओल्ड PSR आहे 4:1 म्हणजे 7,200 कोणाचे येणार कबीरचे आणि रेश्माचे 1,800. वर्किंगमध्ये एंट्री लिहून घ्या. गुडविल अकाउंट डेबिट 9,000 टू कबीर कॅपिटल अकाउंट 7,200 टू रेश्मा कॅपिटल 1,800. नॅरेशन लिहा. बीइंग गुडविल रेज्ड बाय ₹9,000 इन ओल्ड PSR 4:1. बीइंग गुडविल रेज्ड बाय ₹9,000 इन ओल्ड PSR 4:1. या ठिकाणी बॅलन्स शीटला तुम्हाला 66 + 9 दिसत आहेत. ऑब्व्हियसली बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला काय होणार आहे हो गुडविल तुम्हाला दिसताना 75,000 दिसणार आहे. काही जण असं म्हणतील सर गुडविल अकाउंट काढलं असतं तर हो काही हरकत नाही
गुडविल अकाउंटच्या डेबिटला लिहिलं असतं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 66,000. हे आत्ता लिहून दिलेल्या एंट्रीचं पोस्टिंग गुडविलच्या डेबिटला गेलं असतं टू कबीर कॅपिटल 7,200, टू रेशमा कॅपिटल 1,800. मग गुडविलच्या डेबिटला तुम्ही लिहिलं टू कबीर टू रेशमा, तर ऑब्व्हियसली करस्पॉन्डिंग इफेक्ट कुठं जाईल हो? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट जाणार आहे. काय जाणार आहे? बाय गुडविल अकाउंट कबीर कॉलम 7,200 आणि रेशमा कॉलम 1,800. तिथं गुडविल बरोबर 66 प्लस 7,200 प्लस 1,800 बरोबर त्याची टोटल 75,000 दिसणार आहे. आणि ते कॅरी डाऊन ब्रॉट डाऊन करून बॅलन्स शीटच्याच ॲसेटला दिसणार आहे की जे आत्ता दिसत आहे. हे ठीक आहे, आपण गुडविल अकाउंट ओपन न करता ट्रीटमेंट दिले. पण मी तुम्हाला शिकवताना मात्र दोन्ही सांगेल. कधी कधी मी काय करतोय, प्रॉब्लेममध्ये एखादा अकाउंट ओपन करत नाही आहे स्क्रीनवरती, पण तुम्हाला वर्कबुकमध्ये मात्र ते करायला सांगतोय मी. ह्या ॲडजस्टमेंटसाठी तुम्ही वर्कबुकमध्ये वर्किंगमध्ये काय करायचं आहे, गुडविल अकाउंट ओपन करायचं आहे. त्या डेबिटला लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 66,000. आत्ता जी एंट्री लिहून दिली आहे गुडविल अकाउंट डेबिट टू कबीर टू रेशमा, त्याचं पोस्टिंग करायचं आहे. डेबिटला टू कबीर कॅपिटल 7,200, टू रेशमा कॅपिटल 1,800. त्याचा करस्पॉन्डिंग इफेक्ट स्क्रीनवरती कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आत्ता दिसतोय. बाय गुडविल कबीर कॉलम 7,200, रेशमा कॉलम 1,800. इथं जे बाय गुडविल लिहिलं आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, तिथं विद्यार्थी मित्रांनो अंडरलाईन करा आणि ब्रॅकेटमध्ये लिहा ओल्ड PSR 4:1, ओल्ड PSR 4:1. आणि वर्किंगमध्ये तुम्ही जे गुडविल अकाउंट ओपन केलं ते क्लोज केल्यावर तुमच्या डेबिटला काय काय दिसतंय बघा, 66 प्लस 7,200 प्लस 1,800, टोटली ते 75,000. क्रेडिटला येते बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 75,000. आणि ते कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन डेबिट होऊन बरोबर आत्ता बॅलन्स शीटच्या ॲसेटला दिसतंय का इथं? म्हणजे मी तुम्हाला आता प्रॅक्टिस करून घेत असताना सगळंच स्क्रीनवरती बोर्डवरती दाखवणार नाही. काही गोष्टी मी तुमच्याकडून करून घेणार आहे, त्या तुम्ही प्रामाणिकपणे करताय ह्याचा मला ठाम विश्वास आहे. गुडविलची या ठिकाणी ॲडजस्टमेंट संपली आहे. RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड म्हटलं आहे त्यांनी. बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण डेटर्स 30,000 ॲज इट इज दिलेत आणि प्रॉब्लेममधल्या बॅलन्स शीटमध्ये देताना त्यांनी 30 - 3 दिलेत आणि आउटरला 27,000 दिलेत. आपण मात्र किती लिहिले हो? 30 लिहिले. का तर RDD रिक्वायर्ड नाही म्हणतायत. मग तिथं तो जो मायनस केलेला होता तो आता काय होईल? या ठिकाणी आपल्याला रिटर्न बॅक करावा लागेल. त्यामुळं डेटर 27चे 30,000 आत्ता तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेटला दिसत आहेत. मग डेटर्स जर वाढले 27चे 30 जर दिसायला लागले तर लक्षात घ्या इन्क्रीज इन ॲसेट इज अ प्रॉफिट. आणि तो प्रॉफिट कुठं दिसतो विद्यार्थी मित्रांनो? तो प्रॉफिट दिसताना दिसतो म्हणजे RDD आता काहीही मायनस होणार नाही आहेत. उलटे ॲडबॅक होऊन आपले डेटर्स आउटरला 30,000 दिसले आणि हे 27चे 30 झाले. म्हणून आपण RDD रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला बाय RDD 3,000. आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो RDD रिटर्न बॅक. काय लिहून घ्यायचं आहे? RDD रिटर्न बॅक. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ॲडजस्टमेंट नंबर 3 झालेली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4 काय ती पाहूयात. ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये म्हटलं आहे रेंट रिसिवेबल 4,500 टू बी ॲडजस्टेड इन द बुक्स. रेंट रिसिवेबल म्हणजे आपल्याला रेंट मिळणं आहे, आउटस्टँडिंग आहे. आणि आउटस्टँडिंग रेंट जे आहे, रिसिवेबल रेंट जे आहे ते ॲडजस्ट करायचे की जे बुक्समध्ये रेकॉर्ड केलं नाही. ही आपली काय असणार आहे? ॲसेट. इन्कम रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इन्कम इज ॲन ॲसेट. म्हणून आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेंट रिसिवेबल 4,500 लिहिणार आहे. नसलेली ॲसेट रेकॉर्ड केली, अनरेकॉर्डेड ॲसेट नाव रेकॉर्डेड, याचा अर्थ ॲसेट वाढली. ॲसेट वाढली की काय झालं आपलं लक्षात घ्या? प्रॉफिट. प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय रेंट रिसिवेबल 4,500. व्हेरी गुड. पुढं चला विद्यार्थी मित्रांनो. आणि या ठिकाणी आता आपण काय करतोय? शेवटची ॲडजस्टमेंट बघतोय. कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन न्यू PSR अँड ॲडजस्टमेंट टू बी डन थ्रू करंट अकाउंट्स. विद्यार्थी मित्रांनो कॅपिटलचे ॲडजस्टमेंट न्यू PSRमध्ये करायचे. म्हणजे पहिलं काम काय? न्यू PSR कॅल्क्युलेट करायचं आहे. सुवर्णा जी नवीन पार्टनर आहे तिचा 20% आहे म्हणजे 1/5 आहे. 1/5 आहे म्हणजे 5 मधला 1/3 आहे. याचा अर्थच उरलेले 4/5 जे आहेत ते कबीर आणि रेशमाचे असणार आहेत. चला तर मग वर्किंग नोटमध्ये या वर्किंग नोट लिहून घेऊयात आपण. वर्किंग नोट नंबर जो काही तुमचा असेल तो घाला. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू PSR 1 - 1/5 ऑफ सुवर्णा बॅलन्स इज 4/5 आणि 4/5 हा असणार आहे कबीर आणि या ठिकाणी रेशमाचा. मग त्या 4/5ला त्यांच्या ओल्ड PSRनी मल्टिप्लाय केलं, गुणाकार केला की त्यातला 4/5 मधला कबीरचा किती आहे आणि 4/5 मधला रेशमाचा किती हे कळेल आपल्याला. पाहूया न्यू PSR ऑफ कबीर. न्यू PSR ऑफ कबीर
स्क्रीनवरती आपण पाहतोय 4/5 इंटू 4/5. काय हो 4/5 इंटू 4/5? ही तर बॅलन्स इज 4/5 आणि ओल्ड PSR इज ऑल्सो 4:1 म्हणजे 4/5च आहे. मग 4/5 इंटू 4/5 म्हणजे काय? 4 इंटू 4 16 आणि 5 इंटू 5 25. म्हणजे कबीरचा आला 16/25. रेशमाचा बघा 4/5 इंटू 1/5 म्हणजे किती आला? 4 इंटू 1 4 आणि 5 इंटू 5 25 म्हणजे आला 4/25. मग न्यू PSR कसे येतील? कबीर 16/25, रेशमा 4/25 आणि सुवर्णाचा दिला आहे 1/5. पण सगळे डिवाइड बाय 25 करून घेण्यासाठी 16/25 4/25 आणि 1/5 म्हणजेच 5/25. 5/25 म्हणजेच 1/5. म्हणजे त्यांचा न्यू PSR किती आला विद्यार्थी मित्रांनो? 16:4:5. 16:4:5. विद्यार्थी मित्रांनो न्यू PSR आपण कॅल्क्युलेट केला आहे. त्याच्या बेसिसवरती आपल्याला आता न्यू कॅपिटल रिक्वायरमेंट काय ती आपण लिहून घेऊयात. वर्किंग नोटमध्ये तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू कॅपिटल ऑन न्यू PSR बेसिस. न्यू PSR इज 16:4:5. आता 5 जो आहे तो म्हणजे 1/5 चा आपण कन्वर्ट केला आहे 5/25. मग सुवर्णानं जर तिच्या 1/5 साठी म्हणजे 5/25 साठी म्हणजे 5 शेअरसाठी जर 45,000 कॅपिटल आणला असेल तर 1 शेअर इज इक्वल टू किती लो? 45,000 डिवायडेड बाय 5 म्हणजे 1 शेअर इज इक्वल टू 9,000. लिहून घेताय तुम्ही स्क्रीनवरचं सगळं तुमच्या वर्कबुकमध्ये वर्किंग नोटमध्ये स्पेस प्रोव्हाइड केली आहे तिथं तुम्ही लिहून घेताय. 1 शेअर इज इक्वल टू 9,000. मग आता त्या बेसिसवरती कबीर बघूयात आपण. कबीर्स न्यू कॅपिटल वुड बी 9,000 इंटू 16 कारण त्याचा 16 शेअर आहे. इट कम्स टू 1,44,000. इट कम्स टू 1,44,000. रेशमाज न्यू कॅपिटल वुड बी 9,000 इंटू 4 कारण तिचा शेअर 4/25 आहे. 4 म्हणजे तो 36,000 येईल आणि सुवर्णाचा तर दिलेलाच आहे तो आहे 45,000. म्हणजे तिन्ही पार्टनरची कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहणार आहे? कबीर 1,44,000, रेशमा 36,000 आणि सुवर्णा 45,000. आणि तुम्हाला माहिती आहे हे रिक्वायर्ड कॅपिटल जे असतं ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसतं आणि कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला बॉटमला टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून दिसतं. आपण हे 144, 36 आणि 45 याचं प्रॉपर रेकॉर्डिंग करूया विद्यार्थी मित्रांनो. या सगळ्यांनी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल कबीर, रेशमा, सुवर्णा यांचं कॅपिटल 1,44,000, 36,000, 45,000. या तीनही कॅपिटल आपण कॅपिटलला जे लिहिलेले आहेत ते ॲक्च्युली येतात कुठून? कॅपिटल अकाउंट. खरं तर आपण कॅपिटल अकाउंटला आधी लिहायला हवं पण तुम्हाला कसंही उलट सुलट केलं तरी सुद्धा जमलं पाहिजे यासाठी मी तुमचं प्रॅक्टिस घेत असताना वेगवेगळे प्रकारांनी तुमच्याकडून ते सगळं करून घेतो आहे की तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला हवा. आणि हे जे काही कॅपिटल आहे तिन्ही पार्टनरचं ते आहे 2,25,000 की जे आपण कॅपिटल म्हणून आउटर कॉलमला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवलं आहे. आणि या तिघींचंही कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून या ठिकाणी दाखवणार आहे 1,44,000, 36,000 आणि 45,000. या ठिकाणी कॅपिटल ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली आहे. कॅपिटल अकाउंट जेव्हा क्लोज करू तेव्हा डेबिटला फरक येतील किंवा क्रेडिटला येतील. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलं आहे की हे जे कॅपिटल अकाउंटचे ॲडजस्टमेंट केल्यानंतर येणारे डिफरन्स असतील ते पार्टनरच्या करंट अकाउंटला ॲडजस्ट करा. काही प्रॉब्लेममध्ये आपण कॅश अकाउंटला ॲडजस्ट केले, याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण ते लोन अकाउंटला ॲडजस्ट केले, या प्रॉब्लेममध्ये आपण ते करंट अकाउंटला करणार आहे. तिथं जेव्हा पोचू तेव्हा त्याच्याविषयी मी सविस्तर बोलतो. या ठिकाणी आपण सगळ्या ॲडजस्टमेंट केलेल्या आहेत. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. या प्रॉब्लेममधल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या आहेत. 4,500 प्लस 3,000 टोटल 7,500. डेबिट साईडला 7,500. डेबिटला काही नाहीच आहे मग तो आहे तो सगळा प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट तो आपल्याला कबीर आणि काय रेशमामध्ये डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे, ओल्ड PSRमध्ये केला पाहिजे, 4:1 मध्ये केला पाहिजे. म्हणून कबीर 7,500 इंटू 4/5 म्हणजे आला 6,000 आणि रेशमा 7,500 इंटू 2/5 म्हणजे आला 1,500. हा जर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण लिहिला असेल टू कबीर कॅपिटल टू रेशमा कॅपिटल तर करस्पॉन्डिंग इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला दिला पाहिजे. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला विद्यार्थी मित्रांनो लिहायचं आहे बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कबीर कॉलम 6,000, रेशमा कॉलम 1,500. हवा असेल तर रिव्हॅल्युएशनला अंडरलाईन करून घ्या आणि ब्रॅकेटमध्ये लिहा त्याच्या खाली प्रॉफिट ओल्ड PSR 4:1.
प्रॉफिट ओल्ड PSR 4:1. म्हणजे आपल्याला क्रॉस रेफरन्स आपण जेव्हा जेव्हा अभ्यास करणार आहोत सातत्यानंच करणार आहोत. ते काय असं मुहूर्त काढून अभ्यास करायचा विषय नाही आहे. आपण विद्यार्थी आहोत, त्यामुळं आपण सातत्यानं अभ्यास करणार आहोत. सातत्यानं हे प्रॉब्लेम्स आपण सोडवले पुन्हा पुन्हा सोडवणार आहोत. तेव्हा आपल्याला रेफरन्स लक्षात राहावा यासाठी काही गोष्टी ॲडिशनल की ज्या स्क्रीनवर लिहिल्या नाहीत त्या तुम्ही नोटबुकमध्ये वर्कबुकमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येतं आहे का? या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिटचं आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता आपण काय करूयात, एक 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 कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. सुवर्णा 45,000, रेशमाची टोटल 75 + 6 + 1 200 + 1 800 + 1 500, टोटल इज 85,500. त्यानंतर कबीर आहे 1,05,000, 24,000, 4,800, 7,200 आणि 6,000. याची टोटल इथे आहे 1,47,000. या तिन्ही टोटल डेबिटला आपल्याला काय करायला लागतील, रेकॉर्ड करावे लागतील. 1,47,000, 85,500, 45,000. आता आपल्याला डेबिटला एक एकच फिगर आहे. टोटलमधनं ती मायनस केली की डिफरन्स जो येतोय तो आपल्याला डेबिटला आला टू करंट अकाउंट, टू पार्टनर्स करंट अकाउंट. क्रेडिटला आला बाय पार्टनर करंट अकाउंट. कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे की कॅपिटल ॲडजस्टमेंटचे जे काही सरप्लस डेफिसिट येतील रिक्वायर्ड कॅपिटलमुळं ते तुम्ही करंट अकाउंटच्या थ्रू ॲडजस्ट करायचे. पहिला आपण पाहूयात. कबीर 147 - 144 किती बॅलन्स येईल, 3,000. बॅलन्स म्हणण्यापेक्षा इथं डेबिटला आला की तो सरप्लस असतो आणि क्रेडिटला आला की तो डेफिसिट असतो. ओके, सरप्लस 3,000 तो टू करंट अकाउंट किंवा त्याला नाव द्या टू पार्टनर्स करंट अकाउंट. पहिला कॉलम कबीर क्लोज झाला आहे. 3,000चा इथं आपल्याला काय दिसतोय, सरप्लस दिसतोय. हा तुम्ही कॅरीड डाऊनच्या खाली लिहिला आहे स्क्रीनवरती, त्याऐवजी तो वर लिहिला तर जास्त बरं होईल. टेक्नॉलॉजिकली काय होतं, मी जरा थोडंसं काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर करतो. टेक्नॉलॉजिकली अकाउंट शिकवणारे डॉक्टर पी कुलकर्णी जरी आपल्याला समजलं असं सगळं शिकवत असले तरी मी लिहून दिलेलं टेक्नॉलॉजिकली करणारे जे टेक्नॉलॉजिस्ट आहेत, जे टेक्नोक्रॅट्स आहेत ते कॉमर्सचे असतातच असं नाही. त्यामुळं त्यांच्याकडून त्या लिहून दिलेल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजिकल मूवमेंट करत असताना त्याच्या प्लेसमेंटमध्ये कधीतरी खालीवर होतं. चुकीच्या बाजूला होतं म्हणत नाही मी, खालीवर होतं. त्यामुळं काय होतं, कॅरी डाऊनच्या खाली खरं लिहायची गरज नाही, ते तुम्ही वर घ्यायला हवं टू करंट अकाउंट. त्यामुळे टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशनमध्ये जर काही टेक्निकली एरर दिसली, थोडी जागा वर खाली वाटली तर विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचं आहे. आपण तितके समजदार आहोतच. त्याचं कारण आहे, एक तर तुम्ही मुळातच समजदार आहात आणि दुसरं म्हणजे तुम्ही पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मचे विद्यार्थी आहात. त्यामुळे तुम्ही अधिक समजदार बनणं अपेक्षित आहे आणि तसे तुम्ही आहात. चला तर पुढं दुसरा आपला पार्टनर आहे रेशमा. रेशमाच्या कॅपिटल अकाउंटची टोटल आहे 85,500 आणि डेबिटला आहे 36,000 रिक्वायर्ड कॅपिटल. ते मायनस केल्यानंतर आपल्याला दिसतं आहे 49,500 हा सरप्लस दिसतो आहे. तो अर्थातच करंट अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे. सेकंड कॉलममध्ये डेबिटला आपण लिहिलं टू करंट अकाउंट 49,500. थर्ड पार्टनर आहे सुवर्णा. क्रेडिट टोटल 45, डेबिट टोटल 45, काहीही उरणार नाही. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याची एंट्री कशी होईल ते मी म्हणून दाखवतो, म्हणजे तुम्हाला करंट अकाउंटचे बॅलन्सेस रिफ्लेक्ट कसे होतील ते कळेल. वर्किंग नोटमध्ये एंट्री लिहून घ्या सगळ्यांनी. कबीर कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000, कबीर कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000, रेशमा कॅपिटल अकाउंट डेबिट 49,500, रेशमा कॅपिटल अकाउंट डेबिट 49,500 टू कबीर करंट अकाउंट 3,000, टू कबीर करंट अकाउंट 3,000 टू रेशमा करंट अकाउंट 49,500, टू रेशमा करंट अकाउंट 49,500. एंट्री परत एकदा पहा. कबीर कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000, रेशमा कॅपिटल अकाउंट डेबिट 49,500 टू कबीर करंट अकाउंट 3,000 टू रेशमा करंट अकाउंट 49,500. नॅरेशन आपण लिहून घेऊयात. बीइंग सरप्लस कॅपिटल ऑफ पार्टनर्स adjusted through current accounts. Surplus capital of partners adjusted किंवा transferred to current account, partners current account. मग या एंट्रीमध्ये मला सांगा करंट अकाउंटला काय दिलंय हो, क्रेडिट दिलंय. बरोबर आहे, करंट अकाउंटला क्रेडिट दिलंय. मग जर जे एंट्रीमध्ये डेबिट दिला असेल तर तो डेबिट बॅलन्स दिसतो आणि क्रेडिट दिला असेल तर तो क्रेडिट दिसतो. मग इथं एंट्रीमध्ये जर क्रेडिट दिला असेल
ऑब्व्हियसली वर्किंगमध्ये तुम्ही करंट अकाउंट ओपन केली तरी तुमच्या लक्षात येईल. इथं कॅपिटलच्या डेबिटला टू करंट लिहिलं आहे, करंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय पार्टनर कॅपिटल 3049,500. ते पुन्हा टोटल करणार, कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन, आणि ते क्रेडिटलाच बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन येणार. म्हणजे एंट्रीमध्ये क्रेडिट दिले, एवढ्यावरून आपल्याला छानपैकी समजलं पाहिजे की हे क्रेडिट बॅलन्सेस आहेत. म्हणून बॅलन्स शीटच्या विद्यार्थी मित्रांनो आपण कुठं लिहिणार आहे, लायबिलिटी साईडला लिहिणार आहे करंट अकाउंट्स किंवा पार्टनर्स करंट अकाउंट. पहिला कबीर आहे, दुसरी रेश्मा आहे, दोन्हीचे बॅलन्सेस 3,49,500. कबीरचा 3,000 करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे आणि रेश्माचा 49,500 आहे. या ठिकाणी कॅपिटल अकाउंट क्लोज झालेले आहेत. या दोन्हीच्या कॅपिटलची टोटल आउटरला घ्या 52,500. करंट अकाउंट कबीर आणि रेश्माचे जे आहेत त्यांची टोटल 3 + 49,500 किती आली आउटरला 52,500. ओके, आता आपलं राहिलं आहे एकमेव अकाउंट कॅश अकाउंट. क्लोज करूयात. 83 + 45 टोटल इज 1,28,000. क्रेडिटला 128 लिहायचे, क्रेडिटला काहीच नाही आहे म्हणजे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन येणार आहे आणि ते कॅरीड डाऊनचं ब्रॉट डाऊन डेबिट होतं. डेबिट बॅलन्स म्हणजे ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड पण दिसणार आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,28,000 आणि ॲसेटला लिहा कॅश इन हँड 1,28,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सगळे अकाउंट्स क्लोज केलेले आहेत, लागलेले वर्किंग करून घेतलेले आहेत, काही एंट्रीज आपण वर्किंगमध्ये ज्यादाच्या करून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी बॅलन्स शीट क्लोज करूया. लायबिलिटी 2,25,000 + 52,500 + 60,000 टोटल इज 3,37,500. आणि दुसरा आपल्याला ॲसेट साईडची लगेच टोटल करायची आहे. 75,000 + 1,00,000 + 4,500 + 30,000 + 1,28,000. ऑब्व्हियसली आपली बॅलन्स शीट टॅलीच होणार. टोटल किती आहे 3,37,500. आनंदाची गोष्ट आहे, आपण जे काही एवढी प्रोसेस केली त्याचा एंड पॉईंट हा करेक्ट आला आहे आणि आपल्याला तो आनंद झाला. या प्रॉब्लेममध्ये आपण काय काय शिकलो लक्षात घ्या. एक्झिस्टिंग गुडविल 66चं 75 करताना ते गुडविल रेज करणं. गुडविल रेज केलं 9,000 म्हणजे काय फार मोठं काही केलं का आपण. अहो, जेव्हा कॅशमध्ये गुडविल न्यू पार्टनर आणत होता तेव्हा जी डिस्ट्रीब्युशनची एंट्री करत होतो गुडविल टू ओल्ड पार्टनर, तीच एंट्री रेजसाठी वापरतो आपण. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. फक्त तिथं डिस्ट्रीब्युशन म्हणत होतो तेव्हा SR वापरत होतो. इथं तीच एंट्री पुन्हा डिस्ट्रीब्युशनची आहे, ती रेज करण्यासाठी केली आहे म्हणतोय. फक्त तिथं SR लागत होता, इथं ओल्ड PSR लागतोय. एवढाच फक्त फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे एक आणखीन ॲडजस्टमेंट आपण छोटीशी पण चांगली शिकलो की प्रोव्हायडेड RDD 3,000 जो होता तो रिटर्न बॅक केला आहे. म्हणजे बॅलन्स शीटला प्रॉब्लेममध्ये दिसणारे डेटर्स जे 27,000 होते आफ्टर डिडक्टिंग RDD प्रोव्हायडेड 3,000 ते या ठिकाणी ॲड बॅक करून घेऊन आपण डेटर्स पुन्हा 30,000 केले 27चे आणि या ठिकाणी तो RDD रिटर्न बॅक हा आपण प्रॉफिट म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिट केला. कॅपिटल ॲडजस्टमेंट करताना कॅल्क्युलेशनमध्ये काही फार मोठं अवघड काही नव्हतं, पण इथं कॅपिटल ॲडजस्टमेंटचा पार्टनरचा सरप्लस किंवा डेफिसिट मात्र आपण थर्ड लास्ट व्हरायटी कॅपिटल ॲडजस्टमेंटमधली जी आहे की कॅशमध्ये ॲडजस्ट करणं, लोनला ॲडजस्ट करणं आणि इथं ॲडजस्ट केला पण करंट अकाउंट्सना. बरोबर आहे. आणि ते करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स रिफ्लेक्ट करतात म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेतलं. अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवून पूर्ण झालेला आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत.